मनसरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला। मनसरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता दावा। सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव नको, अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध। बारामती धनगर समाजामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका। अर्थसंकल्पावर अजितदादांची छाप, आर्थिक शिस्त दिसली। अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारकडून कर्जमाफीची घोषणा, पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होतात, त्याचं काय झालं? सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, कर्जमाफीवर उद्धव ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार, फडणवीसांकडून पुनरुच्चार। अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याची घोषणा। राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग आणि 6000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग विकसित करणार। महाराष्ट्राच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर भर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला अटल सेतूशी जोडणार। जोडमार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करणार। दक्षिण मुंबईतून अवघ्या 2 तासात पुणे गाठता येणार। गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा भुयारी मेट्रो धारावी मार्गे वांद्रे स्थानकापर्यंत नेणार। बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांना आदरांजली। गतिमान नागरी पुरस्कार अजित पवारांच्या नावाने देणार, सरकारची घोषणा। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांना टाळलं। विधान भवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आले होते समोरासमोर। बहिणींना 2100 रुपये योग्य वेळेस देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सीआयडी चौकशी वेळेस व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट, जेवढा वेळ जाईल तेवढे पेपर जास्त रंगवले जातील, रोहित पवारांचा आरोप। आमच्याकडे असलेली माहिती एकनाथ शिंदेंना सांगितली। शिवसेनेचे खासदार लोकसभेत मुद्दा उपस्थित करतील याची खात्री। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव नको, अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध।